या ठिकाणी सुरुवात होते। पहिला सामना प्रति 4 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे। पहिलं षटक पहिला गोलंदाज नितीन भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे, समोर असेल नितीन विरले, नितीन वर्षित नितीन। ही मॅच आपण या ठिकाणी पाहतो आहे। पहिला चेंडू नितीन वर्षित नितीन, गणेश पाटील आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहे। पहिला चेंडू चुकी केले, जी चुकी IPL मध्ये रिषभ पंतने केली होती ती चुकी आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती भूषण मोरगेने केले। यष्टीचित करण्याची संधी जरूर होती, ही संधी दवडली गेले। यानंतर नितीनचा हार कशा प्रकारे असेल हे पाहायला मिळेल आपण पाहतोय। इथे ओरपे चेंडू आपण पाहतोय, बराच काळ चेंडू हवेमध्ये झेल यष्टीचित सोडल्यानंतर आपण पाहतोय इथे जातो चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषे पलीकडे। वन बाउ चेंडू, अखेर चेंडू होतो फरार, रन्स मिळतील 4, चौकार। थँक्यू डीजे, सुंदर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून। पण चौकार पाहिला गेला नितीन विरलेच्या बॅटमधून। 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय। इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये, आता पाहतो शतरक्षक चेंडू खाली आलाय। इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, स्वतः कॅप्टन चेंडू खाली आला तेजस पवारे। इथे झेल पकडली जाते। नितीन विरले जो मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झलकवलं होतं, पहिल्या चेंडू होती संधी आली ती यष्टीचित करण्याची, त्यानंतर पलटवार झाला होता, चौकार आला होता। आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाज सांगतो बारी बारी सबकी बारी, पहिली थी तुम्हारी अभी हमारी। इथे फलंदाज होतोय बाद, झटका क्रमांक 1 ठोक डीजी। तीन चेंडू 1 विकेट 1 चौकार आपण पाहिला गेला। अफलातून आपण पाहतोय काम या ठिकाणी कमबॅक पाहिला गेला नितीन भोईरचा। पुन्हा एकदा नितीन तयार, पंचाच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर 2 विकेट मारा। इथे पाहतोय एसटीच्या पाठीमागे जोरदार अपील या ठिकाणी केली जाते। चौथा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो सुंदर, पुन्हा एकदा कमबॅक। 4 चेंडू 4 धावा 1 विकेट आपण या ठिकाणी पाहिलं गेलं। अफलातून सुरुवात या ठिकाणी झाली। 5वा चेंडू, गोलंदाज तयार नितीन, पंचाच्या डाव्या साईडने आपण पाहतोय। इथे सुरेख फटका, चेंडू समोर सापडला, पाठवला त्यांनी व्यासपीठावरती। कल्पेशच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। सायने 5 चेंडू 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। दाबी नितीनच्या नंतर आपण पाहतोय कल्पेशचा पहार। शेवटचा चेंडू असेल आपण पाहतो, समोर होता चेंडू पण लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू आपण पाहतोय भिरकावून दिला, षटकार आपण या ठिकाणी पाहिला गेला। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा नितीन भोईर, लगातार 3 मॅन ऑफ द मॅच KPL मध्ये प्राप्त करणारा गोलंदाज। इथे हलक्या त्याने ग्लास केला, चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे, 1 चौकार आणि षटकार। त्यानंतर नितीनचा विकेट या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं। 3 चेंडू निर्धाव होते, त्यानंतर आपण पाहतो षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली। धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती आपण पाहतो पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। 4 षटकांचा सामना म्हणजे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना एक चांगली सुरुवात केली होती आज नितीनने। जीवदान लाभल्यानंतर आपण पाहतो विकेट प्राप्त केला होता। इथे आपण पाहतो चांगली कामगिरी, दुसरा षटक गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी आपण पाहणार होतो। तेजस गायकवाड 5 विकेट हॉल, पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट प्राप्त केले होते तेजस गायकवाडने।
तो तेजस गायकवाड आपण पाहतो. स्लोचा मारा करणारा गोलंदाज. व्हेरिएशनमध्ये 6 चेंडू फेकण्याचा जे धाडस होतं कर्जत तालुक्यामध्ये सचिन लांगे नामक गोलंदाज आपण पाहायला गेला. 6च्या 6 चेंडू वेगळ्या प्रकारे फेकत होता. त्यानंतर तेजस गायकवाडचं नाव घेतलं जात आहे. 6च्या 6 चेंडू वेगळे फेकण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. तोच गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे, पण समोर कसलेला फलंदाज सध्याच्या सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला फलंदाज गणेश पाटील. इथे सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. फसला गेला. असा होता चेंडूने उचली घेऊन लांब जाणार का. क्षेत्ररक्षक पण त्या ठिकाणी पाहतो आपण तेजस पोहनकर होता. त्यालाही वाटलं होतं चेंडू कुठे अर्पार होणार का, पण स्वतःला सावरलं. त्या ठिकाणी झेल पकडली. झटका क्रमांक दुसरा सलामीची जोडी माघारी परतले आहेत. गणेश पाटील हाही माघारी परतलाय. झटका दिला गेलाय तो प्रथमेश दामोदे बी संघाला. हरीश मोरे खऱ्या अर्थाने या संघाला आपण पाहतो नेहमीच लीड करत असतात, पुरस्कृत करत असतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाला आपण पाहतो स्थान दिलं जातो आहे. एक नामवंत संघ आपण पाहतोय मुरबाड विभागामध्ये, शहापूर विभागामध्ये आपला खेळाचा दबदबा निर्माण केला दामोदे संघाने. त्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय पाहुण्या संघाला त्यांनी पराभूत केलंय. सुरेख कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहिली गेली. विकेट प्राप्त केला. गणेश पाटीलला माघारी पाठवलंय. हरीश नवीन फलंदाज मैदानावरती पाहतोय. पंचाच्या डाव्या साईडने तेजस. स्लोवार गती परिवर्तन पाहिलं गेलं. स्लोवार चेंडू पाहतोय आपण पाहतो कल्पेश जाधव नॉन स्ट्राईकला आहे. अजून एक तगडा फलंदाज आहे कल्पेश. जोपर्यंत स्ट्राईकला जात तोपर्यंत धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न हरीशला करावा लागेल. तिसरा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा तेजसचा स्लोवार पाहायला गेला. स्लोवार चेंडू आपण पाहतोय. हरीश तिसरा चेंडू निर्धाव केला असताना चांगली कामगिरी. पहिला चेंडू जो उडवला होता असं वाटतोय टीपेक्षा कव्हर रिझनमधून चेंडू काढला जाईल. थोडासा वाईडिश होता आपण पाहतो लॉंग ऑफचा खेळाडू तेजस पोहनकर. त्याने सुरेख झेल पकडला. इथे शॉर्टपिच चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सचिन पवार त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून लहानपणापासून या संघामध्ये ज्याला स्थान दिलं, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये ज्याला नेहमीच प्राधान्य देण्यात आलं तो मोहित आणि सचिन आपण पाहतो. डीप मिड विकेट रिझनमध्ये थोडासा वाईडिश आहे मोहित आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये पाहतो. स्क्वेअरले पण ज्या ते पाठीमागे पाहिलं गेलं डीपमध्ये सचिनला पाहतोय. लॉंग ऑनला पाहतोय आपण भूषण. लॉंग ऑफला आपण पाहतोय तेजस. मिड ऑफ रिझनमध्ये थोडा वाईडिश कव्हर रिझनमध्ये नितीन भोईर. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो घेतली जाते. बबल्याला आपण पाहतो त्या ठिकाणी आपण पाहिला गेला. अतुलला आज आपण कार्यावर्ताने आराम दिलाय. अतुल शेट्टीला आपण आराम पाहतो आपण या ठिकाणी. इथे फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू क्लीन बोल्ड झालाय. दांडी गोल केले. हरीशला माघारी परतावा लागेल. झटका दिला गेलाय या ठिकाणी प्रथमेश दामोदे संघाला. अंकित देविलीकर, अतुल शेट्टे आज पाहिलं गेलं मैदानात आपण पाहतो खेळताना दिसत नाही देविली संघाकडून. म्हणजे युवा खेळाडूंना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. एक मोरगे आपण पाहतो 12 प्लेयरच्या भूमिकेमध्ये. अमोल आपण पाहतोय.
तेजस्वी भवारे स्वतः कॅप्टन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. विधानपट्ट्या कल्पेशच्या बॅटमधून आता जी धावसंख्या थांबली होती ती धावसंख्या झळकण्याचं काम या तेजस या ठिकाणी करतोय. षटकाराची त्याला षटकारच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती 2 षटकामध्ये 12 होत्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आपण पाहतो रंगनाथ नवीन फलंदाज मैदानावरती आहे. कल्पेशला स्ट्राईक भेटली आणि स्ट्राईक भेटत असताना कल्पेशने जी धावसंख्या थांबली होती जी धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या उभारण्यामध्ये पाहतोय सध्या तरी भर देत असताना हा षटकार धावसंख्या 18. तिसरं षटकावरून पाहतो यानंतर टॉस केलं जाईल. आदर्श वागणी विपक्ष आपण पाहतोय वरोसे टीम या ठिकाणी पाहतो आपण चांगला थ्रो त्या ठिकाणी मोहित होता. त्या ठिकाणी चांगला थ्रो मोहितचा आपण पाहिला गेला. एक सिंगलने 19 धावा पहिल्या षटकात जरूर जिव्हारी लागला असेल. तेजस भवारेच्या स्वतः कॅप्टन आहे. संघाची मदत स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना तिसरा चेंडू चांगला चेंडू स्लोवर होता पाहिलं घरी व्हायला गेलं. क्षेत्ररक्षक तेजस फोनकर त्या ठिकाणी तैनात आहे. पॉइंटलेनचा विचार केला तर चांगला आपण पाहतोय. बबलू भोईर त्या ठिकाणी आपण पाहतोय. एसटीच्या पाठीमागे महेश मोरगे मोठ्या आणि छोट्याची जोडी आपण पाहतो. त्या ठिकाणी सचिन भोईर त्या ठिकाणी पाहतोय. ते चांगलं सचिन बावरेचं फिल्डिंग त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आत्तापर्यंत पाहतो आपण. संघासाठी चांगली अफलादी कामगिरी करत असताना सिंगल रोटेट झाली. तेजस पुन्हा एकदा तयार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. षटकारानंतर 3 सिंगल आपण या ठिकाणी पाहिले. तेजस पुन्हा एकदा तयार. रंगनाथसाठी पुढचा चेंडू चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख चेंडू पाहिला गेला. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू 6 धावा पहिल्या चेंडू होती. त्यानंतर 3 सिंगल आणि नंतर डॉट. उर्फी चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. नितीन कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. रंगनाथच्या पारीचा अंत. विकेटचं पतन या ठिकाणी पाहतो दिलं जात आहे आणि तेजस भवारेच्या खात्यामध्ये ही विकेट 9 धावा खर्च करत असताना हा विकेट प्राप्त केला आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती झटका दिला जातो आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7च्या सरासरी धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतो. या ठिकाणी भूषण मोरगे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. वरोशी संघाचा कर्णधार या आपण टॉससाठी 21 पहिल्या षटकाराला त्यानंतर 3 सिंगल डॉट चेंडू आणि विकेट अशा पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिलं गेलं. राहुल आपण पाहतो या मैदानामध्ये अनेक वेळा आणि कर्जत तालुक्यातील पहारी जाऊन अनेक वेळा षटकाची बरसात करणार राहुल आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला आहे. कल्पेश स्ट्राईकला 6च्या 6 चेंडूवरती कल्पेशला चांगली कामगिरी करावी लागेल. भूषण मोरगे गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे पाहतोय पंचांनी प्लग पकडला गेलाय. सांगितलं OUTLBW क्लब सापडला गेला. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती भूषणने कल्पेशला माघारी पाठवलंय. झटका दिला गेलाय तो प्रथमेश दामोदे बी संघाला.
इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. धावच्या पद्धतीने फलंदाज बाद झाला. यश माघारी आला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मयूरला आपण मैदानात पाहणार आहोत. कोण मागणार आहे टॉस? हां, तर तेजस सर टॉस उडवा. आपण आंतरराष्ट्रीय लेवलच्या पद्धतीने बघूया, कारण तिथे मॅच रेफरी फक्त बघतात कुणी टॉस जिंकला ते. आणि इथे कॉल आपण पाहतो दिला होता. तर आदर्श वांगणी या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथमतः आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्लोवर फसवा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तीन चेंडू आपण पाहतो आत्ता परत सुरेख टाकले गेलेत. भूषणचा पुढचा चेंडू 21 धावा स्कोर कार्डवरती. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू या ठिकाणी शरीरभेदक चेंडू होता. राहुलला थोडासा इंजर करणारा चेंडू होता का? राहुल ठीक आहे ना? ओके, धन्यवाद. कारण एक चांगला खेळाडू गुणवान खेळाडू आपण पाहतोय. शरीरभेदक चेंडू पाहायला गेला धावसंख्या 22 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भूषणने आपण पाहतो 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. चांगली कामगिरी भूषणची आपण पाहतो या ठिकाणी. पहिले षटक ज्याप्रमाणे तेजस गायकवाडने फेकलं त्यानंतर पाहतोय पहिले षटक नितीन भुईरने फेकले, त्यानंतर तेजस गायकवाड गोलंदाजी मार्गावरती आला. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. तिसरं षटक स्वतः कॅप्टन होता तेजस भवारे. आणि चौथं षटक पाहतो आपण भूषण मोरगे. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी. जरूर तर वन बाउन्स चेंडू पकडला गेला होता महेशने आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे. इथे उर्बीत चेंडू आपण पाहतोय. 12 आजकाल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. जेल ड्रॉप आपण पाहतोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. 2 धावा आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. 2 धाव्याने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. 27 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 27 धावा. उत्कर्ष दैविली षटकासाठी हा टार्गेट असेल आपण पाहतोय. 2 धावा त्या महागात पडू शकतात, कारण आपण पाहायला गेला त्या जिथे एक पण धाव नव्हती तिथे 2 धावा आपण पाहतोय. वाढल्या गेला. स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा आल्या.
जाऊया मैदानावरती. नितीन विरले आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, 27 धावांची गरज आहे. तेजस गायकवाड आपण पाहतोय सलामीला गेला, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिलं गेलं. बाल बाल बचावले आमचे स्क्वेअर लेगचे पंच, आमचे मेन पंच या ठिकाणी दुसरे एक पंच आहेत ते या ठिकाणी पाहतोय. बाल बाल बचावले, चौकार या ठिकाणी आला. उर्फी चेंडू आपण पाहतो, बराच काल चेंडू हवेमध्ये, एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. 27 धावांचं लक्ष आणि दुसरी धाव तेजस या ठिकाणी पूर्ण करतोय. सुरेख फटका, तेजसच्या बॅटमधून चेंडू निघालाय, चेंडू फेकला वाईडिश लॉंग ऑन रिझर्व, काऊ कॉर्नर रिझर्व मधून सेम सीमारेषे पलीकडे रस मिळतील. इथे आला षटकार. सुरेख पाहतोय, चांगला फटका. आता पुन्हा एकदा लॉंग ऑन दोन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड पाहिला गेला तो 13 या आकड्यावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहिला होता, त्या पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला होता, त्यानंतर दुहेरी धाव आपण पाहिली गेली, एक षटकार पाहिला गेला आणि इथे सिंगल रोटेट. चांगला चेंडू आपण पाहतो, पाचवा चेंडू निर्धाव टाकत असताना डॉट चेंडू पाहिला गेला. 5 चेंडू आपण पाहतोय. सोन्याची बॅटिंग पाहायला लाईव्हला 1,500 लोक तयार होते आणि लाईव्हच्या चॅटप्रमाणे सोन्याची बॅटिंग पाहत होती, पण बॅटिंग दाखवली अखिलेशनी. इथे पाहतो चांगला फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझर्वमध्ये चेंडू ढकलला गेला, चौकार या ठिकाणी अर्जित झाला. चौकाराच्या सहाय्याने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकात जाऊन पोहोचल्या 17, अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावा. स्कोर कार्ड 18, 9 धावांची गरज आहे. मयूर पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी आम्ही पाहिले मयूरची. माझी पंचायत समिती सदस्य चषकमध्ये चांगली कामगिरी होती. मयूरची गोलंदाजी सुरेख होती. इथे चांगला फटका, तेजसच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी आला हा तेजसच्या बॅटमधून षटकार. कडे जाऊन पोहोचलाय तो. 24 या आकड्यावरती 3 धावांची गरज आहे.
हलक्या तरी ग्लास केला चेंडूला. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आली आहे. 2 धावांची गरज. सुरेख चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर इजरमध्ये क्रॅकिंग शॉट महेशचा विजयी चौकार आपण पाहतोय. विजय चौकाराच्या साहाय्याने उत्कर्ष दैवली संघ क्वार्टर फायनलमधून पाहतोय आपण 3ऱ्या राऊंडला प्रवेश करताना दिसतोय. सत्तर धावांचं लक्ष आपण पाहतो 2 षटकांमध्येच कंप्लीट केलं आहे उत्कर्ष दैवली संघाने.